तुम्हाला सुद्धा माझ्यासारखं बीट खायला फारसं आवडत नाही का? तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. आता एक बीट घेतलं, वरची सालं काढून छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमधून बारीक फिरवलं. आता त्यामध्ये 1 वाटी रवा टाकला, अर्धी वाटी दही टाकलं, थोडं पाणी टाकून एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं. चवीनुसार मीठ, खायचा सोडा टाकायचं, मिक्स करायचं. बॅटर तयार झालं. तेल लावलेल्या प्लेटमध्ये टाकायचं आणि 5 मिनटं फुल गॅसवर होऊ द्यायचं. 5 मिनटामध्ये तयारच होते. आता त्यानंतर रव्याचं तसंच बॅटर बनवायचं, फक्त त्यामध्ये बीट टाकायचं नाही. ते बॅटर वरून टाकायचं आणि अजून 5 मिनटं फुल गॅसवर होऊ द्यायचं. आता पूर्ण थंड झाल्यानंतर हव्या त्या आकाराने कट करून घ्या. तर पाहू शकता खूपच मस्त असा हा ढोकळा तयार झाला. कुणाला ओळखायला सुद्धा येणार नाही की हा बीटपासून बनवलेला आहे. असाही खाल्ला ना तरी भारीच लागणार आहे, पण त्याला मी तडका देणार आहे. तेलामध्ये जिरं, मोहरी, तीळ कडकडल्यानंतर हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडंसं मीठ टाकलं आणि वरून तयार ढोकळे टाकले. छान असे परतून घ्यायचे, कोथिंबीर फिरवायची आणि हे तयार झाला बीटचा ढोकळा. खरं सांगा, ही रेसिपी तुम्हाला आवडली की नाही? आवडली तरच कमेंट्स करून सांगा. आवडली नाही आवडली तरी कमेंट्स करा. पण खरं सांगते, खूपच मस्त अशी ही रेसिपी झाली.